बार्शी टाकळीत खुलेआमवरील मटक्याला टेबल. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. पोलिसांच्या भूमिकेवर संशय. अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय अवघ्या 19 किलोमीटर अंतरावर असताना बार्शी टाकळीमध्ये कथितपणे खुलेआमवरील मटक्याचा टेबल सुरू असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 2 दिवसांपासून फिरत असलेल्या या व्हिडिओमुळे स्थानिक पोलीस प्रशासन, विशेषतः ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणांवर कारवाई करणारे पोलीस अशा अवैध धंद्यांबाबत मात्र इतके मुखदर्शक का बनतात हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक विचारू लागले आहेत. बार्शी टाकळीमध्ये सुरू असलेला हा कथित वरील मटक्याचा टेबल नेमका कोणाच्या आशीर्वादाने चालतो, कोणाचे संरक्षण या धंद्याला मिळत आहे आणि स्थानिक पोलिसांना याची माहिती नाही का, असे अनेक संतप्त सवाल आता जनतेमधून उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कथितपणे सुरू असलेल्या या टेबलवर सर्रास आकडे लिहिले जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कायद्याचा धाक संपला आहे का, असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटत आहे. जर व्हिडिओ खोटा असेल तर पोलिसांनी तात्काळ खुलासा का केला नाही आणि जर खरा असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. बार्शी टाकळीमध्ये यापूर्वीही अवैध धंद्यांबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळी कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावा केला जातो आणि काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात, अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे. त्यामुळे कारवाई होते की सेटिंग, असा खोचक प्रश्न आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन व्हायरल व्हिडिओची चौकशी करावी, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि बार्शी टाकळी पोलिसांच्या भूमिकेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बार्शी टाकळीमध्ये कायदा आहे की मटक्याचा बाजार, हा प्रश्न आता सामान्य जनतेच्या चर्चेचा विषय बनला आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.